सदा नाम घोष करो हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत सो. शेवेसाठी आपण घेतलेल्या जगद्गुरु तुकोबारायांचं असून या अभंगद्वारा सुरुवात केल्या नामातनं पण मोक्षात नेऊन ठेवलेला आहे. चिंतन करणं गरजेचं आहे महाराज. कारण का संतांची जी वाङ्मय आहे, संतांची जी काय दिलेले त्यांनी ग्रंथ म्हणा की तुमच्या आमच्याकडे जे काय संप्रदाय हे दिलेलं आहे महाराज, त्याचा विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का संतांनी काय पोट भरण्यासाठी केलेलं नाही, पोट जाळायसाठी केलेलं आहे. आणि संतांच्या मनोगतापत्र आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याचा गर्भित अर्थ कळत नाही महाराज. आणि गर्भित अर्थ न कळल्यामुळं अभ्यास करून देखील आपण कुठंतरी अलीकडे राहतो महाराज. मग संतांचं केवळ महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या आमच्या नव्ह काय आमच्या विभूती वेगळ्या. आणि असं त्याला संत मानायला काय, त्याच्यासाठी संतांची लक्षणं सांगितली महाराज. साधकाची लक्षणं सांगितली, संतांची लक्षणं सांगितली, मायाची लक्षणं सांगितली, जीवाची सांगितली, ईश्वराची सांगितली, ब्रह्म म्हणजे काय सांगितलं महाराज. सगळं लक्षणानं कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. का कळवून यायचं महाराज, तर न कळण्यानं बंद गळ्यात पडलेला आहे. बरोबर आहे ना. बंद बंद म्हणून जो काय महाराज, तो आम्हाला काय कळालेलं नाही त्याच्यामुळंच. आणि कळत नाही ते कळवून देणं शास्त्राचं कर्तव्य आहे. जे जीवाला कळत नाही अशी वतून घ्या, अशी पॅक काय सांगायला लागतंय. अशी काडी वडा, अशी त्याला लावा आणि अशी वडा. कुठे शाळा काढल्या आता बरं, चार शिवा द्यायला तरी कुठे शिवा काढल्या तर काय महाराज. शाळा चांगल्यासाठी शाळेत जाणं अत्यंतिक गरजेचंच आहे महाराज. कारण का मनुष्य जन्मच त्याच्यासाठी आहे महाराज. मानवाचा जन्म तो उगं कशा तरीसाठी नाही महाराज. अनाधिकाराचा आपण बंद घेऊन आलोय महाराज. अनाधिकाराचा बंद का पडला गळ्यात, काय कळलं नाही म्हणून. काय म्हणजे मी कोणा एवढंच कळलेलं नाही महाराज. बाकी आपल्याला सगळं कळतंय. इथनं मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत तुम्ही आमच्याकडे सगळ्या यादी आहेत महाराज. पण आपली सोडून आपली सोडून म्हणून मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित करा त्याची सेवा महाराज. काय महाराज हे काय सांगितलं त्यांनी, तर जोपर्यंत अज्ञान निवृत्त होत नाही तोपर्यंत भेद जात नाही. आणि भेद हा दुःखाला कारणीभूत आहे. मग साधना का सांगितली महाराज, अधिकार तैसा करू उपदेश साहेब म्हणजे त्याचे त्याची देव महाराज. अधिकार वाढवावा का मागे यावं. शाळेत गेलेल्या पोराला पहिल्यांदा बिस्कुटा पुडा दिला हो जाईना म्हणून, दुसरी पत्र तिसरी पत्र चाललं, 12वी पत्र बाया बिस्कुटाच्या पुड्या होत. 12वी झाली तरी नाही. आमचा बाळ्या रोज शाळेत जातोय की तुला वर्ग बदललेला 52वी वारी आणि अजून वर्ग बदललेला नाही. कुठंतरी आपण अभ्यासाला अपुरं पडतोय महाराज. नामस्मरणापासून सुरुवात आहे महाराज. का नामस्मरण सुरुवात आहे महाराज, महाराजांनी पुष्कळ मगाशी त्याच्यावर सांगितले. नाम घ्यायला कुणालाही अडचण नाही. त्याला काळाचं बंधन नाही, त्याला कुठल्या दिशेचं बंधन नाही, कुठल्या स्थलाचं बंधन नाही. सर्वांना या रे लहान थोर याती भलती नारी रे म्हटले. कुणीही विचार करू नका महाराज. कारण का नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. निश्चित फलपर्यावसाय आहे महाराज. सोपा आहे. साधारण असाधारण काही जे दोष असतात ना ते नामासनं निवृत्त होतात महाराज. बरोबर नाही का. म्हणून मुकी नाम हाती मोक्ष बहुतांची साक्षी. हळूहळू तुमच्या कृपेत मी पुढे जाईन. कारण का विषय आलाय तो सांगणं आपलं कर्तव्य आहे महाराज. नामाला अत्यंतिक महत्त्व दिले महाराज. नाम चांगले चांगले
माझे कंठी राहो भले. पुढं काय? कपी कुळ उधरले मुक्त केले राक्षसा. सर्वांना नामस्मरण घेता येतं. नामनमीचा अभेद आहे. सगळ्या वस्तूत नाम हे श्रेष्ठ मानलेलं आहे महाराज. व्यक्ती जाते पण नाम हे मागं राहतं महाराज. नाम हे ओंकार स्वरूप आहे. मूळ अक्षर जो कुठला आहे आपलं ओम हे मूळ अक्षर आहे महाराज. आणि ओम ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मवाचक तरी आहेच महाराज पण ओम हे ब्रह्मस्वरूप आहे महाराज. आणि त्या ओम अक्षराची सगळ्यात व्याप्ती आहे. मग त्याच्यात नामात साधारण एक नाम घातलं आणि विशेष एक नाम घातलं महाराज. तुम्ही आम्ही आता नामस्मरण घेतो हे साधारण नाम आहे आणि तेच जर गुरुकडं आलं तर तेच काय होतं? मंत्र होतो. बरोबर आहे ना काय? म्हणून सद्गुरूंच्या मुखातनंच काय यावं आपल्याला नाम तर ते एक मंत्रबीज तयार होतं महाराज. त्याच्यात त्यांची कारुण्य त्यांची एक शक्ती कार्य करत असते महाराज. म्हणून पहिले संतांना शरण जावं महाराज. परमार्थ ज्याला खऱ्या अर्थानं करायचा आहे त्याने ईश्वर सेवा तरी करावीच महाराज. पण ईश्वर सेवेतनं सद्गुरूच्या सेवेकडे जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का ईश्वर सेवा सामान्याला घडते पण संत सेवा सामान्याला घडत. म्हणून तरी कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिह द्वंद्वाधिक 80 वर्म मददावी नारायणा आंतरीच्या खुना प्रगटोनी. 2 दोष निवृत्त व्हायला पाहिजेत महाराज आपले. मलाने विक्षेप 3 दोष आहेत आपल्याकडं. हे प्रयत्नाने तुम्ही निष्काम कर्मानं मला दोष घालवायलाच पाहिजे महाराज. आणि निष्काम उपासनेनं म्हणजे देवळाकडे जाताना कुणाची वाट बघू नये. कारण का देवासाठी जायचं का आपल्यासाठी हो? हां मग लोकांसाठी जायचं का आपल्यासाठी? हां देवाचं तरी काय बिघडतच नाही महाराज. बिघाडते देवाचं. देवाला भक्त पाहिजे आहेत. लक्षात ठेवायचा. देवाला तरी भक्त एकल्याने कंटविना म्हणून येणे महाराज. हे खेळ खेळण्यासाठी तो आलाय महाराज. हे बाबा देव मानायला कोणतरी पाहिजे ना. हां त्याला देव पण आणायला कोणतरी पाहिजे ना. बाबा म्हणायला लेकरू पाहिजे ना. असं महाराज. पण एवढं त्याचं काय बिघडत नाही. लक्षात ठेवा. तो सदाचाच आहे महाराज. जसा आहे तसाच आहे महाराज. पण तो देव जर नाही कळला तर जीवाचं जीवत्व जात नाही महाराज. राहून दे ब्रह्म राहून दे आत्मा राहून देत. देव तरी कळावा. नामदेवरासारखा कोण भक्त आहे का? हां नामदेवराया 8व्या वर्षी नामदेवरायानं देवाला जीव घातलाय. आमचा कावळा अजून कागावळ खाईत नाही. आबा का खाईत नाही? जिथं असताना वाढलं नाही आणि आता जिलेबीचं जेवण घालतंय. पण अशाला देव कळवून द्यावा लागला. म्हणजे देव किती कठीण आहे बघा महाराज. म्हणून परमार्थ हा नव्हे लिकुराच्या गोष्टी आधी पोटी व्हावा अनुता. संसार करतोय का परमार्थ करतोय आपल्याला कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. करत 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 हळूहळू पुढे जाणं आपलं कर्तव्य आहे महाराज. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. मल विक्षेप दोष निवृत्त होतात महाराज. कारण का मुखी नाम हृदयी ध्यान त्याची परमार्थ साधन ज्याचं नाम घेताना तो हृदयात असतो महाराज. आणि असलं तरच घ्यावं. नाहीतर मुखात राम असतंय आणि कोंबडीने अंड घातले का नाही बघतंय. रामकृष्णारी 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 अंड तेवढं उचलून ठेव रामकृष्णारी. फुटलं तरी काय करायचं? कशाचं काय महाराज कशाचं काय? आमचं एवढं का होईना झालंय का? परीक्षाच नाही. कोणतरी महाराजांनी सांगितले म्हणून करत राहायचं महाराज. करण्याला महत्त्वचं आहे महाराज. पण काय करावं हे अत्यंतिक मुखात नाम असलं की ज्या देवाचं नाव घेतो तो हृदयात असतोच महाराज. आणि म्हणून त्यांनी मग उत्तम सांगितले नामनामेचा काय आहे अभेद आहे आणि तो सदाचाच आहे. माईक म्हटलं की हेच लक्षात येतं. त्या वस्तूचं नाव माईक आहे. बरोबर आहे ना. मृदंग म्हटलं की हे येतं. म्हणजे त्या नामाचा आणि नामीचा काय आहे अभेद आहे. तसा परमात्मा आणि नाम हे त्याचा अभेद आहे महाराज. पण अभेद
जीवाचा आणि त्याचा भेद वाटतो आपल्याला. उपाधिकृत भेद वाटतो महाराज. मग भेदाचा निराश करण्यासाठी आज तुम्हाला कुठेतरी चिंतन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. नामात एवढी ताकद आहे महाराज. दगड देखील त्यानं तरली महाराज. ते रावणाला कळालं दगडानं शेतू बांधायला नामस्मरणानं. रावणाला वाटलं तर हे माझे राक्षस भिणार. नामात रामाच्या एवढ्या नामात ताकद आहे तर तो आम्हाला येऊन काय करणार महाराज इथं. म्हणजे आमचं काय सळलं नाही. रावण म्हटलं मी बी तारतोय की दगड. मी ही दगड तारतोय. ती कसं काय म्हणले. नाही चला धावतो तुम्हाला म्हणले. आणि त्यानं दगड घेतला पण तसा सोडला नाही. लावडा असा. हे बघ तू बुडलास तर तुला रामाची शपथ आहे म्हटला. काय म्हणला. तू बुडलास तर तुला रामाची शपथ आहे. सोडला तरला ना. कुणाला कळलं नाही. हे कुणाला कळलं नाही. पण जिला कळायचं तिला कळवून घ्यायचंच होतं महाराज. मंदोदरी म्हणली ह्याच्या हातात तरलाच कसा. तिला शंका आली महाराज. आणि बाजूला नेलं विचारलं तुमच्या हातात दगड तरलाच कसा. अगं तरला म्हणजे तरला. नाही 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 म्हणले मला असलं सांगून चालायचं नाही. एवढी साधकाची तयारी पाहिजे का दादा. पतीचं सर्वस्व वरायला एवढी ताकद लागते महाराज. तसं भक्ताकडे देवाला आत्मसात करून घ्यायची ताकद लागते महाराज. आणि गुरुला आत्मसात करण्याची शिष्याची ताकद लागते महाराज. उगाच कुठेतरी खाया गावतंय म्हणून फिरायचं पाठीमागणं आणि जेवणाचं भोजनाचं आलं की आता तुमची आज्ञा कशी मोडू आणि काम आलं की पाय कसं सोडू. ₹10 होतं पेढ एवढे घेऊन ये जरा म्हणले. 3 पेढ दिले त्यानं. आता ते म्हणले आम्ही 2 जण आहे आणि पेढ किती आलं. मग इथं जे खाला तर काय बिघाडतंय. दोघांनी 2 राहत्यातच की. झालं वाटेला जाताना एक पडला. आर म्हटला तर धुळड्यात पडलाय. गुरुकडे जायचं कसं घेऊन ते तिथे खाला. नेला एक पेढा. अरे एकच पेढा आलतं की 3 आलतं म्हणले. मग काय झालं. हे बघ वा आम्ही 2 जण. मग मला आल्यावर तुम्ही इथे देणार होता का नाही. म्हणून एक खाला. बरं दुसरा ते जरा बुडी पडले. आता धुळीला कसा तुम्हाला द्यायचा म्हणून ते मी अरे खालाच कसा असा खाला म्हणजे. कसा खाला असा खाला. ते काय गुरु शिष्य करतील महाराज. आणि देवभक्त तरी काय करतील महाराज. राहून ते त्या भक्तांची चरित्र बघा. भक्तांशी जाणा जे दे उदास गेल्या अशा 5 निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे. मग आमचं नावडे आहे का आवडे आहे. आपण लागलीच विचार करायचा. नावडे आहे का आवडे आहे महाराज. असो महाराज. नामस्मरण ते ताकद येते महाराज. आणि ते काय करतं महाराज. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद सर्व अलंकार.
अलंकार सर्व सुखले आलो सर्व अलंकार विवेक वैरागी समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या अंगावरचे अलंकार आहेत महाराज साधकाचे. कारण का दोन दोष गेल्याशिवाय ईश्वर साक्षात्कार होतच नाही महाराज. म्हणून देवाच्या भक्तीत महाराज साचार्य दोष विषयासक्ती दांभिकपणा आणि व्यभिचारी भक्ती असू नये. हे 4 दोष इथं असता कामा नाहीत महाराज. साचार्य दोष म्हणजे आपण आचरण करायचं याक बोले तैसा झाले म्हणते ना. म्हणजे आपल्या संप्रदायात आचाराला आणि विचाराला महत्त्व आहे. नुसतं व्यासपीठावर बसून 4 शब्द बोललं एवढ्यावर भागत नाही. लोक होय म्हणतील, लोक तुम्हाला महाराज म्हणून मिरवतील. लोक लय गंमत करतात ताई. महाराज तुमच्यासारखा महाराज नाही, महाराज तुमच्यासारखा महाराज नाही म्हणून पाय धुवूनच आत घेतात आणि मग लागलीच कुठंतरी वरात काढायला महाराजांची मिरवणूक आणि डबऱ्यात नेऊन टाकतात. म्हणून लोकांचा महाराज होऊ नये. महाराज साधनेत आपण बळकट असावं. लोक काय करू द्यात आपुलिया गीता धन्य माता पिता तयाची या. सावध राहून महाराज मग नामस्मरण करा तुम्ही. कारण का अधिकार तैसा साहेब ओजी ते असो त्याची देव महाराज. आणि एक लक्षात ठेवा तुम्ही प्रामाणिकपणानं जर विद्यार्थी शाळा शिकत असेल पहिल्यातल्या दुसरीत जाणारच आणि दुसरीतला तिसरीत आणि तू शेवट गाठल्याशिवाय राहणारच नाही. पण गोळीवरचा नव्ह का बाबा. आमचा एक भाऊ आता कोल्हापूरला आहे. बाळाच्या दिवस ढोरं सोड म्हणजे रडायचंच ते. शाळा बंद करून त्याला चालत नव्हतं बघा आणि आम्हाला जा म्हणून चालत नव्हतं. म्हणून अजून पात्र आम्ही शानच काढतोय. ज्याचा त्याचा तो भाव आहे ना आणि तो भाव त्याचं पुढचं कार्य करत राहतो महाराज. म्हणजे आपण शाळेत गेलो ना आपली प्रगती किती झाली हे बघणं. आम्ही संसारातली प्रगती बघतोय का परमार्थातली हो. मग कुठली बघावी नाव सांगा. संसार तारणार आहे का तुम्हाला. संसार म्हणजे हे सोडायचं नाही महाराज. संसार याचा अर्थ आहे जन्माला यायचं आणि मरायचं. हे प्रारब्ध आहे महाराज आणि प्रारब्ध तुम्हाला भोगावंच लागणार आहे. महाराज जरी असला तरी त्याला भोगावंच लागणार आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले आयुष्य किती महाराज. पण ते भोगत असताना काय सुखदुःख येईल त्याच्यावर मात करून अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. साचार्य दोष असू नये महाराज. दांभिकपणा असू दे. माणसं दिसाली रामकृष्णारी 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 करत बसते. माणसं दिसाली की काय वाचेला सारखं त्याच्या चाळात सुटलाय म्हणतात. आज काय आहे बघा महाराज. आणि बाह्यांगाचा परमार्थ नाही महाराज. हे आहे आपला वारकरी गण म्हणून असं फेटा असावा धोतर असावं ते काय वारकऱ्याचं जे हे असेल भूषण असेल ते असावं. पण तेवढ्यावर भागत नाही महाराज. तेवढ्यावर भागत नाही महाराज. म्हणून दांभिकपणा असू नये. साधं सोपं असावं महाराज. कारण का सत्सामान्यच आपलं काय महाराज स्वरूप आहे. तिथं काहीतरी विशेषण लागलं ते विपरीत विशेषण लागतं आणि तेच अधोगतीला नेतं महाराज. म्हणजे दांभिकपणा असू नये. देवाकडे मागूच नाही काय महाराज. संसारातल्या देवाकडे काय मागू नाही महाराज. विषयासक्ती ते तू म्हटले महाराज. तू देतो महाराज नाही असं. ध्रुव बाळाला आढळपद दिलं. बिभीषणाला लंका देऊन रावणानं त्याची फजिती केली घेऊ. मनीषी बिभीषण शहाणा महामूर्ख जाणा. नुसता मूर्ख गाठलं नाही महाराज. का राम भेटला पण राम कळला नाही. राम तो झाला नाही. मग आता रावण शहाणा का बिभीषण हो. शास्त्राच्या मानातनं रावणच शहाणा आहे. पणाला लावलं त्यानं मुक्त होण्यासाठी महाराज. लक्षात ठेवा. हो असो महाराज. विषयासक्ती असता कामा नाही महाराज. दांभिकपणा असता कामा नाही. आणि आमचा रोज एक देव का एकच देव हाय नाही. यंदा एवढी वारी नाही आली तर चालतंय म्हणते. याला मला जायचं आहे.
काय करायचंय त्याला वारकरी म्हणतात. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत महाराज. अरे देवासारखा पांडुरंगाचा देव नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, पुंडलिकारायासारखा भक्त नाही, पंढरीसारखं क्षेत्र नाही महाराज, आणि पुंडलिकासारखा भक्त नाही. ते दुरून बोलून घ्या ना. म्हणून विवेक वैरागी समाधी षटक किंवा ही 4 साधनं यानं जर तू युक्त असेल महाराज, सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भर, त्या साधने तो निर्भरपणाने आनंद राहतो, आनंदित असतो महाराज. आणि ही साधनातली जी त्याला आनंद मिळतो तो सात्विक आनंद मिळतो महाराज. 4 क्षण जागा निघाली की आधी खुरिपतंय का नाही. एखादं बघवा जाता जाता मला परवा दिवशी का नाही या की नाणं गावलं, म्हणलं याकच कसं पडेल, दुसरा आहे का बघूया. इकडे कसं पडेल. तसं साधना करीत गेला तुम्ही ना, एक साधना झाली ना, कारण का ती साधना चित्तात तुम्हाला आनंद देते महाराज. आणि आनंद दिल तसा महाराज अधिक साधना घडत राह. मग त्या साधनेनं आनंद एक तो सात्विक आनंद आहे महाराज. तो काय आहे? सात्विक आनंद आहे महाराज. एखाद्या माणसाला 12व्या माणसाला वजं व्हावं आणि त्याने दुसरीला वजं खाली टाकावं आणि तिथंच बसावं. आता तिथंच थांबावं का पुढं जाणी जावावं? तेवढ्यावर थांबू नका रे बाबा, तेवढ्यावर थांबू नका. पुढचा प्रवास बघा महाराज. म्हणून एका वारीत मिळालं सुख ना, दुसरी वारी कधी येईल वाटायला पाहिजे महाराज. कारण का वारीचा हा महान मोठं एक हे आहे महाराज, पुण्य मोठा आहे ते महाराज. कायेनं वाचेनं मनानं तिन्ही थप्प होतात महाराज. अधिक महिना 2 महिने आपल्या सर्वाचा त्याग करून जातोय महाराज. आणि ती सेवा महान मोठी आहे महाराज. आणि त्या सेवेनं हे दोष निवृत्त होतात महाराज. आणि हळूहळू जेवढं दोष निवृत्त होतील तशी तुमची साधना अधिक होते महाराज. आणि साधना अधिक झाली ना, मग त्याच्या जीवनात एक दिवस 2 दोष गेले. तुम्ही जर ईश्वर कृपेला पात्र झाला तर तोच ईश्वर माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपण चिरे होय कैसा अरे माझा कैसा
ते मधलं कार्य ईश्वर करत असतो महाराज. कारण का तुमच्या अंतःकरणाचा भाव कळतो तो एक देवालाच. कारण का सर्वांच्या हृदयात तो आहे ना, ज्योतिरूपानं, साक्षी रूपानं. तो सर्वज्ञ आहे महाराज. म्हणून तुम्ही मी सेवा केलेली देवाला पत्र पाठवायची काय गरज नाही. हिवाळ्याला पाठवल्याशिवाय चालत नाही. पण देवाला माझी एवढी सेवा झाली, मी असं केलंय, म्हणजे असं करतोय, त्याच्याकडे पंचनामा करायची काय गरज नाही दादा. तुमचा अधिकार संपन्न झाला. कोणीतरी महात्मा तुम्हाला सहज भेटल, मधलं कनेक्शन जोडून देतो महाराज. नेत्र माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु महाराज. असं झाल्यानंतर मग त्यांच्याकडं तत्वमसी महावाक्य येतं, तूच ब्रह्म आहेस, तू देह नाहीस. हा देह तुझा आलेला आहे, हा देह एक दिवस जाणार आहे महाराज. याच्या आत एक देह आहे, तो सूक्ष्म शरीर आहे महाराज. ते हे तू नाहीस. ते पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. हे पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. हे इथं आलं, इथंच एक दिवस जाणार. याचा काय आहे स्वभाव नाश आहे. ते पंचीकृत अपंचीकृत पंचमहाभूताचे जे कार्य आहे ते सूक्ष्म शरीर आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतःकरण 16चा संघात आहे. ते अनादिकालाचं आहे. आणि त्याला टेका कुणाचा आहे, कारण शरीराचा. कारण शरीरावरती जगलेला आहे. याचा स्वभाव नाश आहे. याचा काय आहे स्वभाव नाश आहे. हा देह नाशिवंत
स्वभाव नाश आहे याचा. देह जाणार जाणार याची काळोबा खाणार महाराज. आलेला आहे प्रारब्ध संपलं की जाणार आहे. याच्या आत जे सूक्ष्म शरीर आहे ते अनादी कालाचं वासनात्मक आहे ते महाराज. पापपणी घेऊन सगळं आलेलं आहे महाराज. आणि त्याचा लवकर नाश किंवा बाध होत नाही महाराज. त्याला आश्रय आहे कुणाचा? अज्ञानाचा, कारण शरीराचा महाराज. आणि कारण शरीराचा जर तुम्हाला बाध व्हायचा असेल तर त्याला अज्ञान म्हणजेच कारण शरीर. ज्ञानाशिवाय तिथं उपाय नाही महाराज. ते विरुद्ध आहे ना. स्वप्नातनं जर भीती जायची असली तर काय करायला पाहिजे? होय नव्ह काय? एवढं तरी कळतं नव्ह काय? स्वप्नातली जर भीती घालवायची असली तर तिथं तुम्ही बंदुकी घेऊन जाऊन काय चालायचं नाही. हा मंत्र तिंत्र काय चालायचा? त्याला हे काय करायला पाहिजे? जाग करायला पाहिजे महाराज. तसं ही निद्रा जायची असली तरी आपल्याला स्वरूप जागृती यायला म्हणून सांगितले उठा जागे वारे आता. भावे चरणी देवा उठा जागे व्हा आता. आता कधी? आता जन्माला आलायच ना. मनुष्य जन्मात जाग होता येतं महाराज. इतर ठिकाणी ही जागृती नाही. मग तुम्ही मी जागा आहे का नाही? हो दाद्या आम्ही जागा आहे का नाही? मग आणि उठा कशाला म्हणतात? उठवायचं कुणाला असतंय? बरं उठवतोय कोण? जागा येतोच नव्ह काय? का झोपलेल्याला उठवतोय? नाही. आपण जागा आहे वाटले महाराज आपल्याला. ही जागृती नाही. हे दीर्घकालाचं स्वप्न आहे महाराज. आणि या स्वप्नाला कारण स्वरूपाची निद्रा आहे महाराज. स्वरूपाची निद्रा आहे. आणि त्याच्यामुळे हे भूतकाळाचं स्वप्न अजून वाटलेलं नाही महाराज. पण ते जसं स्वप्न आहे तसं हे एक स्वप्नच आहे. म्हणून धनदारा पुत्र जन बंधू सोयरे सर्व जाणून मिथ्या म्हणजे स्वप्नातलं जसं जागा झाल्यावर मिथ्या ठरतं तसं स्वरूप जागृती आल्यानंतर रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्प जसा मिथ्या ठरतो. जागृती आल्यानंतर तिथली बायको सकाळी शेताकडे येईल म्हणून वाट बघित बसतंय. तर दादा रात्रीची आलेली का सकाळची तिकडे येईल म्हणून वाट बघित बसतंय बांधावर. जागा झाल्यावर तू गेलेली असती महाराज. तसं महाराज ही जागृती आल्यानंतर नाश होत नाही. याचा काय होतो? बाध होतो महाराज. बाध होतो म्हणून सांगितलं आसवायचा कोठे देहीच विदेही. त्या नामात एवढी ताकद आहे. थोडंसं सांगून पुढे जाय आपण. तुम्ही आम्ही घेतो ते सामान्य नाम आहे. आणि सामान्याची विशेषात व्याप्ती असते महाराज. सामान्य हे सतरूपानंही आहे, ते भ्रमात कालातही आहे आणि प्रमाद ज्ञानातही आहे. आलं का लक्षात? सामान्य नाम हे तुम्हाला साधू संतांनी दिलेलं आहे महाराज.
पण तत्वमसी महावाक्य 4 वाक्य ती विशेष रूपानं आहेत. तत्वमसी महावाक्य आयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म ही जी काय महावाक्य आहेत ती विशेष रूपानं आहेत महाराज. आणि विशेषात सामान्याची व्याप्ती असते महाराज. कारण का विशेषानं तुम्हाला जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत सामान्यानं काय होणं शक्य नाही महाराज. म्हणून ब्रह्माला सांगताना सामान्याचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हे भ्रांतीला कारण आहे महाराज. आणि ते गेल्यानंतर मग त्याचं जीवन जे असतं त्याला ते जीवनमुक्त असं म्हटले. म्हणजे नामानं देखील मोक्ष मिळतो, पण कसा मिळतो? असा मिळतो. तुम्हाला आता पाणी आणा म्हटलं, काय करणार तुम्ही? पाणी आणा म्हटलं ना, तुम्ही आत जाणार, एखादं भांडं घेणार, त्यात पाणी घेणार आणि मग आणून एवढी क्रिया जशी होते किंवा आता इथं यज्ञ करायचा, पुण्यसंचय होतो आणि मग हा देह पडल्यावर परत तिथं जाऊन तो देह मिळून स्वर्गाला जातो. तसं या नामस्मरणानं चित्तातले दोष जातात. मला आणि विक्षेप संतांचा संग घडतो महाराज. संतांच्या संगतीत गेल्यानंतर एक विवेकाची जागृती होती महाराज. विवेकाची जागृती झाली तर वैरागी तुमच्या पाठीमागे लागतं महाराज. काल बोलता बोलता बोललो, पण विषय वैरागी म्हणायचं त्याला. विषयातले दोष कळले ना ते वैरागी, विषयाचा त्याग होतो, त्याला काय म्हटलंय? वैरागी महाराज. आणि विवेक वैरागी ही आपल्या जीवनातला एक चांगला जोड आहे महाराज. विवेक वैरागी समाधी षटकाने मुमुक्षु झालं की तुम्हाला सद्गुरूला हुडकाय जायची काय गरज. आंबा नाही तर पिरू पिकला ना, रागूला आमंत्रण द्यायला लागते म्हणता. तसा सद्गुरू भेटे. आता एक दुष्काळ आहे तुम्हाला सांगू, मुमुक्षुचा दुष्काळ आहे. फार 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 दुर्मिळ झाले महाराज. होईल आज ना उद्या, पण त्यातनं वाटचाल करूया. लक्षात ठेवा तुम्ही. मग काय देव तरी गुरु होईलच महाराज, काय अडचण नाही महाराज. संत तरी आहेतच, नाही तर गुरु तरी आहेच महाराज. पण ती जागा धावणारा कोणतरी असायला पाहिजे. आपली जागा चुकली आहे महाराज, आपली जागा चुकली आहे. आपण आहोत आत्मा आणि देहाला मी म्हणायला लागलो, देहसंबंधानं माझी म्हणालो. देह काय अगोदर करा, देहसंबंधी पसारा म्हटले महाराज. हो हो, आपण देह नाही, आपला देह नाही, देहाचं अधिष्ठान आत्मरूपानं आपण आहोत महाराज. आणि तिथं ती वृत्ती तदाकार झाली की मग त्याचा जो व्यवहार तो असो ऐसा कोटी आठवती, असो ऐसा आपल्या वारकरी संप्रदायात जीवनमुक्तीला अत्यंतिक स्थान दिले. महत्त्वाचं जीवनमुक्तीला, कारण का मेल्यावर मुक्ती आपल्यात ग्राह्य नाही महाराज. जिवंत असतानाच याच देही याची डोळा होऊ मुक्तीचा. मग तुम्ही देवाकडे जरी गेला तर देव का सदाचाच मुक्त आहे महाराज. ईश्वर भावाला जरी प्राप्त झाला तरी तुम्ही मुक्तच आहेचा, आणि ब्रह्मभावाला जरी प्राप्त झाला तरी मुक्त आहे. कारण का ईश्वर त्या उपाधीने जरी संबंध नसला तर तो सदाचा काय आहे, मुक्तच आहे महाराज. नाहीतर देव आणि ब्रह्म वेगळं नाही महाराज.
अरे तुम्ही वेगळं नाही तर देव आणि ब्रह्म वेगळं होईलच कसं? देवाची बरे तुका म्हणे करे तुम्ही. त्याला देहभाव गेला की ब्रह्मभाव आहेच महाराज. देवभाव कुठून उसना आणायचा नाही. पण आमचा पट्ट्या जायला तयार नाही. इथं जे अनेक जन्माचा अहंकार येऊन बसलाय ते लवकर जायला आम्हाला तर महाराज म्हटल्याशिवाय मागत बघित नाही. तेवढं बळकट झालंय बघा. मग कुत्र्याला देखील कुत्रं म्हटलं आज म्हटलं की जात ना. मग आता कुत्र्याला देखील हाड म्हटलं म्हणजे मग त्या कुत्र्याला देहसंबंधानं मी कुत्रा माहिती आहे. तसं महाराज म्हणजे देहसंबंधानं का आत्मसंबंधानं हो. म्हणजे केवढा आपण अहंकार बळकट गेलाय. आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. बाबा अहंकारनिशी घनदाट गुरुवचने फुटली पाठ भक्तिमाता भेटली वरवंट तिने मार्ग दाविला चोकटगा. अहंकार घालविण्यासाठी सगळी साधनं आहेत महाराज. आणि त्याच्यासाठी सद्गुरूची आत्यंतिक गरज आहे महाराज. मार्ग दावून गेले आधी दयाने तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता. त्यांच्याकडे जे भांडवल आहे महाराज ते दयेचे भांडवल आहे. जीवाला जीवपणा आलं तेच ब्रह्मचैतन्य. त्या चैतन्याला अंतकरणवृत्ती किंवा बुद्धिवृत्ती लागली त्या चैतन्याचं त्याच्यात प्रतिबिंब त्याला काय म्हटलं जीव म्हटलं. आणि त्याला कुटस्थ म्हटलं. अधिष्ठानाला कुटस्थ म्हटलं. तेच चैतन्य. माया उपाधी लागली त्याच माया त्या ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हटलं. संतांना उपाधी लावणार कुठली? त्याने उपाधीचा निराश केलेला असतो महाराज. पण करुणा दया हे त्यांचं भांडवल आहे महाराज. आणि खरोखर दयेपुटी हे कार्य होत आहे महाराज. मग आमची बायको बी प्रेम करते की आमच्यावर? हां आपल्याला वाटतंय महाराज आमची माणसं बी दया करतात. पण जोवरी चलन गा म्हणती माझा मानती दे लहान थोर मावळली इंद्रिये तो बागुलबुवा म्हणते बघा. तीच बागुलबुवाला बघ कैसा झाला विपरीत देह तोची नव्हे तुझा. ही मंडळी तुम्हा मला जी पाणी देतात प्रेम करते ते आणून देत आहेत तवर ती म्हणते आमच्या मालकाला घरात काय नसून चालतच नाही. ती पळतंय. तर मालक म्हणते काम सांगते कोण आणि वजाडून आणतंय कोण? आता त्याला मालक म्हणायचं का हिला मालक म्हणायचं? तरी महाराज अजून अक्कल आलेलं नाही म्हटलं तरी होय म्हणते. पुढंच नाही तिच्या मनात काय नाही म्हणते. महाराजांना चुकलं म्हणून चालत नाही. डोळ्याकडे यायचा तर बंद होतोय. महाराज मुक्त करतील का बायका पोरं मुक्त करतील? त्यांचा जरी कळवळ असला काय आहेत माणसं महाराज. आमच्या गुरुजींनी रोज फोन येतात जेवलाचा काय झोपलाचा काय अजून कुठायचा केवढं बायकोचं प्रेम आहे बघा. त्यांच्यावर प्रेम आहे का नाही? पण ती मुक्त करू शकत नाहीत. त्यांच्याकडे एक हात नाही. ते असणीच पवाईत नाही तर आम्हाला काय करतील ते महाराज. संत म्हणतात मुक्त होऊन तुम्हाला आले अनुभवा. हो आम्ही वैकुंठवासी बोलले ऋषी साच भावे वर्ताया. तेवढ्यासाठी आलेत अवतार घेऊन आलेत महाराज ते. आणि म्हणून संतांची शरणागती करावी देवाची शरणागती करावी. तुम्ही किती जरी चिकाटीने संसार केला तर एक दिवस येतनं जावावं. मग जाताना बांगड्या घालूनच देतात लावून. चुकून काहीतरी गळ्यात नाही तर कानात राहिलेलं असलं त्याच्या माझ्या मालकाला अंगठी कशी झोपती गा म्हणती. अरे काय राहिलंय वाटतं बघा आमच्या. काय माणसं हुशार आहे दादा. माझ्या मालकाचा कधी किस्सा रिकामा राहायचा नाही ग. बंड्या बघायला जातात काय आहे काय नाही तर तिथले ते काढून येतात नाही कोणी. काय हुशार आहेत आणि ते तुम्हाला मुक्त करतील. अरे माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र सजन सके ते तू सुखाची मांडली एकला मी दुःख भोगी ते कोणी सोडविना एका काळाची या ओढी पडेल. काळाची या ओढी पडेल थोडा
म्हणा म्हणा माय बाप या मंडळीसनी आहे बघवा बाहेर असली की पोरं बोलवून घेतात नव्ह काय हां आबा आता जाणार म्हणून घालवायला बोलवून घेतात का राखायला आणि राखता गेलाच बाई का आबा तुला आणलाय कशाला अरे आपल्या हातात काय नाही महाराज एकच तुमच्या हातात आहे महाराज देहावली आसक्ती काढायची आणि कायमचं जन्म मरण सोडायचं महाराज ते मात्र आपल्या हातात आहे महाराज जन्माला यायचं नाही मरायचं जन्माला यायचं नाही मरायचं महाराज खरं दुखणं हे आहे महाराज प्रत्येकाला मरण नको वाटतं की नाही काय झालं तर मरण एवढं मग बारसं झालं तिचं 12वं अरे ज्याचं बारसं झालंय ना फटकड्या वाजवल्यात ना मग ही फटकडी एक दिवस साहेब बोंबला जास्त आहे म्हणतात अरे बाबा तिथं आपण पराधीन आहोत आणि जन्माला यायचं नाही मरायचं जन्माला यायचं मरायचं हा करा संसार आहे महाराज आणि त्याला खरं जर कारण असेल स्वस्वरूपाचं अज्ञान आहे दुःखाला कारण शरीर दुःखाला कारण शरीर शरीराला कारण पाप पुण्य म्हणजे धर्माधर्म त्याला कारण रागद्वेष रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल बोला जावा बाड 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 आणि मला म्हणतात असं बोला तसं बोला आता आमचे इमरे झाले तर बाद असो दुःखाला कारण शरीर आहे शरीराला कारण पाप म्हणजे धर्माधर्म आहे त्याला कारण रागद्वेष आहे त्याला कारण अनुकूल प्रतिकूल आहे त्याला कारण भेदज्ञान भेदज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान तुम्हाला तिथंच यावं लागणार आहे आणि जोपर्यंत अज्ञान निवृत्त होत नाही महाराज तोपर्यंत जन्ममरण सुखत नाही महाराज महाराज जरी असला मठापती जरी झाला असला तर जोपर्यंत हे जात नाही महाराज म्हणून येईल मठात आणि त्यावेळी त्या वासनेतनं राहिलेला असला तर नाहीतर हरणाच्या पोटी जन्म घ्यावा लागला काय सामान्य पुरुष होता का आमच्यासारख्या घरातनं ताणून दिलेला नव्हता आम्ही 7 दिवस आता देवळातनं जाणार नाही बायकूनकर ताणून दिलंय म्हणून 8व्या दिवशी कुठं जाते सांगा तसा नव्हता तो पण वासनेने घाला आणि अनाधिकाराच्या वासना येतात हा वासनात्मक जो देह आहे महाराज तो महाराज लिंग शरीर आहे ते पाप पुण्य घेऊन पुढल्या जन्माला जातं महाराज आणि त्याचा एकदाच नाश होतो की ज्ञानानं अज्ञान निवृत्त होतं अज्ञान निवृत्त झालं की भाजीत बीज भाजूनी आता त्याची क्रिया होते पण ती क्रियामान घडत नाही त्याला ते जीवनमुक्त असं म्हटले मला असो ऐसा कोटे आठवायची नाही देहीची विधी ठोबार कुमार
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. नामाचा तिथं थोडा समन्वय लावलेला आहे तिने. दादा नामाबद्दल थोडा समन्वय तिने लावून, आणि त्याच्यासाठी तुम्हाला या कधीतरी वृत्ती प्रभाकर 8वा प्रकाश शेवटच्या ह्याला तिने सुंदर चिंतन दिलेलं आहे. नाम श्रेष्ठ मानलेलंच आहे, पण केवळ नामानं नाही, नाम हे सामान्य आहे आणि महावाक्य हे विशेष आहे. तत्वमसी महावाक्य ते तू आहेस. जीवाला जोपर्यंत आपली ओळख होत नाही, आणि ती त्या शब्दाने ओळख करून दिलेली आहे. तत्वमसी महावाक्य हे अतिशय श्रेष्ठ आहे महाराज. तेवढंच एक महावाक्य तिखंड सद्गुरु मुखाखंड आलं आहे, आणि मग आत्मात्मा ब्रह्म प्रज्ञानन ब्रह्म किंवा अहम ब्रह्मास्मी जीवानं त्याची आपली हे करून घ्यायची आहे महाराज. सांगायचं काय महाराज, अनादिकालापासून आपल्या चित्ताचा जो बंध आहे महाराज, तो अनादिकालाचा आहे महाराज. म्हणून अनादि पदार्थ हे 6 मानलेत महाराज. ब्रह्ममाया त्यांचा संबंध, जीव ईश्वर त्यांचा भेद, हे अनादि 6 मानलेत. अनादि अनंत ब्रह्म आहे. अनादि आहे पण ती शांत आहे, टिकत नाही, म्हणून अनादि शांती माया आहे. आणि बाकीचे पदार्थ साधी शांत आहेत महाराज. असो, तुम्हाला आज ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाशिवाय जीवानं मुक्त होणं शक्य नाही, आणि त्याच्यासाठी ही सगळी पायरी पायरीनं साधना आहेत. अधिकार तैसा करू उपदेश साहेब इतिहास त्याची देऊ महाराज. आणि ज्ञान झाल्यानंतर महाराज असो ऐसा कोटी आठवायचे नाही, देहीच विदेही हे आपल्या वारकरी संप्रदायाचं एक महान मोठं तत्व आहे महाराज. आणि पंढरीचे वारकरी ते अधिकारी, मोक्ष म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती त्याचा विषय आहे. जगन मिथ्या ब्रह्मसत्य जीवब्रह्म ऐक्य महाराज. त्याच्यासाठी अनुबंध चतुष्टय सुरुवातीलाच शंकराचार्यांनी घडले. अधिकारी विषय प्रयोजन आणि त्यांचा संबंध हे जुळून जरी यायचं असेल महाराज, तर कुठंतरी आपल्याला परमार्थात खऱ्या अर्थानं पदार्पण होणं अत्यंतिक. मग तुम्ही नाम घ्या. नाम घेणार असं कोणी वाया कधी जाणार नाही महाराज. कारण का तर ईश्वराचं नाम आहे. ईश्वर दयाळू आहे, कृपाळू आहे महाराज. कर तू मान्यता करतो, त्याच्याकडे शक्ती आहे. कधी तुम्हाला तिकडं मुक्तीकडे नेईल हे तुम्हाला सांगता येणार नाही महाराज. तो काय लागला की सर तो नेतोच महाराज. म्हणून सर्व सुखले आलो सर्व अलंकार, म्हणजे ती साधनातले जे अलंकार आहेत ना, त्या अलंकारानं मंडित तो साधक होतो महाराज. आणि असा अधिकारानं मंडित झाला की मग त्याला सद्गुरू भेटे अपैसा म्हटले महाराज. सद्गुरूची भेट होती किंवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. कारण का चांगदेव महाराजासारखा अजूनही योगी कोण झालेला नाही महाराज. 1400 वर्षे जगणारा पुरुष, काळाला मागं हटवणारा पुरुष, 14 विद्या 64 कलेनं युक्त होता महाराज. पण आत्मा आनंद भोगत होता महाराज. त्यानं देहाचा निराश केलेला होता, बाद नव्हता झालेला. लयरूप निवृत्ती होती योग्यांची महाराज. बाद झालेला नव्हता. आणि आला जागा होऊन खाली उतान पावला की जग सत्य वाटत होतं महाराज. जगत सत्यत्व हा एक मोठा भ्रम आहे महाराज. जोपर्यंत जग सत्यत्व हे जात नाही, जग जात नाही. जग तुम्हाला बंधायला कारण नाही. जगावर आपण जे सत्यत्व दिले ना ते बंधायला कारण आहे. जग सत्य नाही, जगात सत्यत्व पांडुरंग आहे. म्हणून सत्यतू विठ्ठला तिन्ही काळात देव आहे महाराज. नाही देवाशिवाय दुसरं काय झालेलंच नाही महाराज. आणि हे एकदा तुमच्या ईश्वर कृपेतनं म्हणा नाहीतर सद्गुरू कृपेतनं झालं की त्याचं जीवन जे राहिलेलं असतं ते उर्वरित पाठीमागं अज्ञानाचे 2 अंश आहेत. एक आवरण अंश आहे आणि दुसरा विक्षेप अंश आहे महाराज. आवरण अंश आहे तो ज्ञानानं निवृत्त होतो, आणि विक्षेप म्हणजे त्याचा व्यवहार होणं. देह आहे तोपर्यंत त्याचा प्रारब्ध असणार आहे, प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याचा देह असणार आहे. देह म्हटलं की त्याचा व्यवहार. पण असो ऐसा कोठे आठवायची नाही, देहीच विदेही भोगदशा ही जीवनमुक्त पुरुषाची एक अवस्था आहे. आणि तुम्हा मला एखादा असा जीवनमुक्तच पुरुष भेटावा आपल्या जीवनात. बरोबर आहे ना? हां, या गावाला नेमकं यायचं, गाव माहिती असणाराच माणूस सांगेल का नाही असा 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 जा, कुणीकडे जायचं का? म्हणून ते आलेत तेवढ्यासाठी सांगायला. हां, ते आले ते अनुभव घेऊन आले अंगा ते जगा
देतच आहे. म्हणून संतांचे महान उपकार आहेत महाराज. संत महात्मेच आज तुम्हा मला तारणार आहेत महाराज. देव आणि संत, आता ते देवही वेगळा नाही आणि संतही वेगळा नाही महाराज. ज्यावेळी तुमचा आमचा सर्वांचा सांभाळ करतो त्यावेळी मायाविशिष्ट परमात्मा असतो, ती उपाधी घेऊन येतो. आणि मुक्त करायचं असेल तर निरोपाधिक दया ही उपाधी घेऊन तोच देव संत रूपानं येतो महाराज. असो ऐसा कोठे देहीच विदेही भोगुदशा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप. आता तिथनं पुढे व्यवहार होतो, पण बाधित अनुवृत्तीने होतो. अहंकार इथला निघून गेलेला असतो, त्याला काही मिळवायचं राहिलेलं नसते महाराज. कारण का ब्रह्म म्हणा किंवा देव व्यापक आहे ना. विठ्ठल विस्तारला सर्वही पाताळे, विठ्ठल विस्तारला ज्यांनी सप्तही पाताळे, विठ्ठल व्यापक विठ्ठल मुनी मानशी. सगळीकडे आहे तो देवच आहे महाराज. ज्यांनी जनार्दन मरून उरलेला आहे महाराज, तोच ब्रह्मवेता महाराज. देशकाल वस्तू भेद मावळा आत्मा निर्वाळा विश्वाकार. त्याला विश्वाला महाराज गवसणी घातलेली असते आणि त्याच्यामुळं मिळवायला त्याच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नसतं महाराज. आणि जे त्याला पाहिजे होतो तो आनंद, त्याला आत्मानंद, नित्य आनंद, निरामय आनंद त्याला प्राप्त झालेला. जीव कशासाठी धडपडतो? सुखासाठी, आनंदासाठी. प्रत्येक जीवाची तळमळ कशासाठी आहे? आनंदासाठी आहे. पण आनंद आपण कुठंतरी लादला आहे महाराज. ते गाडीत असेल, घोड्यात असेल, कुठंतरी आपल्या आनंदाला विसरलो आणि यावर आनंदाची आपण कल्पना केली महाराज. मग आता जागृतीत आनंद मिळतो तो एखाद्याच्या गाडीचा घेऊया, पत्नीचा घेऊया, पुत्राचा घेऊया, तो विषय आनंद आहे. बरोबर आहे, तो विषयातला आनंद आहे. कुठं? जागृतीत. स्वप्नात आनंद आहे का नाही? तू कुठल्या गाडीचा? महाराज तिथं बी गाडी असतीच म्हणते, तिथे बायको असतीच महाराज. बरं तिथल्या त्या बायकोचा आनंद घेऊया, त्या गाडीचा आनंद घेऊया. झोपेत तुम्हाला आनंद आहे का नाही? हां, सुषुप्तीत आनंद आहे का नाही? तो कुणाचा आनंद सांगा मला तेवढा. हां दादा, कुणाचा? अरे तोच स्वतः आनंद आहे महाराज. तोच कुणाचा आहे? निर्निमित्त, निर्विषय, निर्वाद, दुःख संबंध रहित आनंद आहे महाराज. आणि तोच नित्य आनंद आहे महाराज. पण त्या आनंदाची दादा ओळख नाही म्हणून आपण भरकटलोय महाराज. आणि ओळख करून देणारे महात्मे आहेत. आणि ते झाल्यानंतर आपला व्यवहार जो होतो तो तादात्म्य रहित होतो. मग आता काल्याला चिरमुरच का गा? काल्याला चिरमुरच का? काय कळत नाही. आमचा काला नाही, कालवा आहे. अरे देव आणि भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य त्याचा संसार. जीव ब्रह्म आहे की हा एक काला आहे, देव आणि भक्त हा एक काला आहे महाराज. आणि ते काल्याला चिरमुरं का महाराज? तर ते पेरलं तर उगवत नाहीत, पण पंढरपूरला चांगलं काम करतात. वाटाला कुठेही बसून खावा. बाकीचं काहीतरी इकडे तिकडे होतंय, पण चिरमुरं मोठं काम करतंय महाराज. तसं जीवनमुक्ताचा व्यवहार होतो, पण ती क्रिया मनगडत नाही, बीज बाजूने केली. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो लागोनिधी पाप पुण्यानगा. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ज्ञानेश्वर माऊली.
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनेली पाप पुण्यांगा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी सद्गुरू चरणी पांडुरंग चरणी अर्पण करून सेवेला इथं जय विठ्ठल जय